नमस्कार मंडळी. आजची व्लॉगची सुरुवात अशी मस्त बसून झाली आहे. का माहिती आहे का तुम्हाला? कारण का दिवाळीला फक्त आठवडा उरला आहे. यू नो फ्रेंड्स, आठवडा. शॉपिंग ऑलमोस्ट 50-60% झालेली आहे. मी आता बसली आहे मस्त असं गॅलरीमध्ये आणि किचनमध्ये जाणार आहे. म्हणजे आज व्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे. यू नो फ्रेंड्स, दिवाळीला आठवडाभर उरला आहे आणि फराळाचा काहीच पत्ता नाही आहे. तर चला त्याचा ॲड्रेस शोधूया आज आपण. आणि असं म्हणतात की दिवाळीचा फराळ करताना पहिला पदार्थ नेहमी गोड पदार्थाने फराळाची सुरुवात करावी. तर आज मी काय करणार आहे, माझा फेवरेट पदार्थ आहे. आय डोंट नो, तुम्हाला ऑलमोस्ट अर्ध्या लोकांना तर हा पदार्थ आवडत नसेल, शंकरपाळ्या. यू नो फ्रेंड्स, आपण आपल्या आईची रेसिपी नेहमी फॉलो करतो की शंकरपाळ्या कशा करायच्या. पण ह्यावेळी हा व्लॉग शूट करण्याचं एक कारण आहे, म्हणजे मी ह्यावेळी जी शंकरपाळ्यांना जी रेसिपी वापरणार आहे ती आहे माझ्या ताईची. यू नो फ्रेंड, माझ्या ताईच्या शंकरपाळ्या तोंडात टाकल्या विरघळतात. सो मी आज सकाळच तिच्याकडनं सगळ्या रेसिपी शास्त्रशुद्ध लिहून घेतली आहे डायरीमध्ये. तर ते प्रमाण आणि माझ्या शंकरपाळ्या तिच्यासारख्या होतात की नाही ते ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि जर चांगल्या झाल्या तर तुम्ही पण ह्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा. तर ह्या रेसिपीचं नाव आहे माझ्या ताईच्या खुशखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या शंकरपाळ्या. तर चला व्लॉगला सुरू करूया. व्लॉगला नाही तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आणि फ्रेंड्स, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. यू नो फ्रेंड्स, माझं चॅनल असं आहे की जे माझ्या मनात असतं, ऑनेस्ट रिव्ह्यू असतो, तो मी ह्या चॅनलमध्ये शेअर करते. कधी कधी इन्फ्लुएन्सरचं काम किंवा कॉन्टेंट क्रिएटरचं काम असतं की आम्ही ॲड पण करतो, मी मान्य करते. पण मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या इंस्टाग्रामवर करते. पण यूट्यूबवर मी ठरवलं आहे की मी ऑलमोस्ट सगळेच व्हिडिओ हे ऑनेस्ट रिव्ह्यूने देणार आणि जे काही असेल ते तुमच्याबरोबर खरं शेअर करणार. तर चला, आजची रेसिपी शंकरपाळ्यांची माझ्या ताईसारखी होते की नाही ते पण मी तुम्हाला ऑनेस्टली सांगणार. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, माझं मराठीचं हँडरायटिंग इग्नोर करा. आणि तुम्हाला वाटत असेल की मी खरंच रेसिपी लिहिली, मी खरंच रेसिपी लिहिली आहे. तर मी अर्धा किलोच आधी करणार आहे. तर अर्धा किलो मैदा आणि 150 ग्रॅम साखर लागणार आहे आणि 125 ग्रॅम डालडा किंवा तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता. तर चला आधी पिठी साखर करूया. लोक पिठी साखर विकत घेऊन येतात, पण मी तसं करत नाही. जरा गावठी पद्धत बरी असते आणि स्वस्त ते ऑलवेज मस्त. तर चला आधी साखरेला नाही तर साखरेचं मिक्सरमध्ये तिचा चुटाडा करून साखरेची पिठी साखर बनवूया. चला. यू नो फ्रेंड्स, किती कठीण काम होतं तुम्हाला काय सांगू. पिठी साखर बनवायला किती कष्ट लागले मला. आणि 2 मिनटातच झालं साखरेची पिठी साखर. जसं मी करते ना, बिफोर आफ्टर. तो चलो रेसिपी को स्टार्ट करते हैं. अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि 150 ग्रॅम साखर. यू नो फ्रेंड्स, विचार केला करीना कपूरला शंकरपाळ्या करायला बोलवावं, पण नंतर विचार केला की नको, काहीतरी वाट लावायची रेसिपीची. आणि आज मी ताईची रेसिपी फॉलो करणार आहे, तर म्हटलं बिरीना राहून दे, स्वतःच करते. तर फ्रेंड्स, मैदा वापरणार आहे मी. आणि माझ्या घरी बेसन, मैदा, कोणतेही जे पदार्थ असतात असे जे आपण, रवा, हे मी सम्राटचेच मागवते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सम्राटचा मैदा, बेसन, बारीक झिरो रवा, ह्या सगळ्या अशा गोष्टी खूप चांगल्या येतात. तर चला, करीनाला न बोलवता शंकरपाळ्यांना सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल आता माप कसं घ्यायचं, तर माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे अर्धा किलो मैद्याला 150 ग्रॅम ऑफ शुगर. आता तुम्ही म्हणाल अरे 150 ग्रॅम शुगर पिठी साखर कोण आपल्याला देईल. तर मी, माझ्याकडे वेईंग मशीन आहे. आता तुम्ही म्हणाल अरे वेईंग मशीन पण हिच्याकडे आहे. तर मी उत्कृष्ट केक बनवते आणि केकचं प्रमाण खूप ॲक्युरेट घ्यावं लागतं, त्यासाठी मी वेईंग मशीन घेतलेली. तर चला फ्रेंड, अर्धा किलो मैद्यासाठी 150 ग्रॅम पिठी साखर मोजून घेऊया.
सो हे आहे माझं वेइंग मशीन. आता तुम्ही म्हणाल की अरे शंकरपाळ्या तर किती इझी असतात ना, एवढी रेसिपी डिटेलमध्ये सांगायची काय गरज आहे. सो फ्रेंड्स, ज्यांना शंकरपाळ्या आधीच येत असतील त्यांनी हा व्हिडिओ जस्ट टाईमपाससाठी बघा, माझ्यासाठी बघा, आणि ज्या नवीन पहिल्यांदाच करणार असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो वेइंग मशीन ऑन केलेली आहे फ्रेंड्स, आणि हे भांडं ठेवूया त्याच्यावर, आणि आपल्याला हे टेअर करायचं आहे म्हणजे 0 येणार. आणि आता आपल्याला ॲड करायची आहे 150 ग्रॅम ऑफ शुगर. आता तुम्ही म्हणाल एवढं ॲक्युरेसी कशाला. फ्रेंड्स, जर माझ्या शंकरपाळ्या माझ्या बहिणीसारख्या नाही झाल्या ना तर मला खूप वाईट वाटेल, आणि ताईकडनं ज्या शिव्या ऐकीन त्या वेगळ्या डिस्काउंटमध्ये मिळतील की तू हे चुकली असशील, तू ते चुकली असशील. तर चला एकदम परफेक्ट रेसिपी फॉलो करूया. आणि साखरेमध्ये पाणी टाकायचं आहे, आणि त्या पाण्याचं काही प्रमाण नाही आहे. पूर्ण साखर त्याच्यामध्ये डीप होईल आणि प्रॉपर असं मस्त विरघळून घ्या फ्रेंड्स. ले घुम्यो. मला ना असं स्वयंपाक करताना किंवा असा विराळ करताना टाईमपास करायला जाम आवडतो. पण चला टाईमपास सोडूया, कारण का नेहमी टाईमपास असतो तो वेगळा असतो. आज तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करायचा आहे, आणि इज्जत का सवाल आहे. जर शंकरपाळ्या चांगल्या नाही झाल्या तर ताईकडनं ओरडा मिळेल तो वेगळा, आणि तुमच्यासमोर व्लॉग येईल तो वेगळा. तर चला. साईडला फ्रेंड्स तुम्हाला मैदा घ्यायचा आहे. मी अर्धा किलो सम्राटचा मैदा घेतलेला आहे, आणि त्याला मी असं करते, कारण का जे गरम गरम तूप असतं ना ते असं चारी भोवती आणि सेंटरला टाकायचं. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की असं उकळतं मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता बबल्स यायला सुरुवात झाली आहे, आणि आता हे एकदम कडकडीत मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे मोहन टाकायचं आहे, आणि आता त्याला मस्त चमच्याने आणि मग हाताने मळून घ्यायचं. फ्रेंड्स, मोहन खूप गरम असतं, त्यामुळे झाल्यावर तुम्ही आधी चमच्याने पूर्णपणे मिक्स करायचं, आणि आधी साखरेचं जे पाणी केलं आहे ते ॲड करायचं नाही आहे. कंप्लीट तुपामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं, आणि तुम्हाला मी दाखवते की थोडंसं पूर्ण तूप ना पिठामध्ये मिसळलं ना प्रॉपर, तेव्हा ना एक अशा मूठ वळून बघायच्या. मग पिठाच्या मूठ वळल्या ना, असं माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे. तर अशा वळायच्या. फ्रेंड्स, तुम्ही बघितलं हे मी असं पूर्णपणे आधी तुपामध्येच मळून घेतलेलं आहे, आणि मी म्हणत होती ना मूठ वळायच्या, तर हे झालं पाहिजे. म्हणजे तुमचं तूप आहे ते पिठामध्ये पूर्णपणे पसरलं आहे. आणि आता पाणी आणि जे साखरेचं आपण मिश्रण करून ठेवलं आहे त्याच्याने जेवढं पिठाला लागेल तेवढं थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, हे जे साखरेचं पाणी आपण केलेलं आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला असं मळून घ्यायचं आहे प्रॉपर, आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी उरलं आहे. नॉट नेसेसरी की तुम्हाला पूर्णच साखरेचं पाणी वापरायला हवं. असं हे मळून तुम्हाला फक्त 10 मिनटासाठी ठेवायचं आहे. नाहीतर जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर पीठ खूप कडक होतं. सो 10 मिनटासाठी रेस्ट करा डोला, आणि लगेच शंकरपाळ्या करायला घेऊया. एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे. पीठ मळून 10 मिनटं झालेली आहेत. तर असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. 6-7 गोळे होतात अर्धा किलोमध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल की अरे मोठे गोळे घ्यायचं होतं आणि पटकन एकाच वेळी म्हणजे एका टायमाला भरपूर शंकरपाळ्या झाल्या असत्या. पण माझी कढईची साईज थोडीशी मीडियम आहे, त्यामुळे मी छोटे छोटे गोळे घेणार आहे, आणि त्यामुळे एका गोळ्याचेच जे शंकरपाळ्या पडतील त्या मी तेलामध्ये सोडणार आहे. तर चला. सो फ्रेंड्स, पिठाचे गोळे आपण मगाशी बघितलं केले आहेत, आणि जरा मळून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. थोडंसं कडक झालं आहे म्हणून जास्त वेळ पीठ ठेवू नका, आणि लाटून लगेच. जरा लाटताना मी जाडच ठेवले आहेत फ्रेंड्स, बघा.
आणि मी छोटे छोटेच ह्या केल्या आहेत. आणि आता त्याच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत. थोड्याशा जाडी साईज ठेवायची आहेत, कारण का मग त्या मस्त अशा फुगतात. हे असं फिरवून घ्यायचं. टडा! फ्रेंड्स, आता मी एक असं छोटूसं पिठाचा गोळा आहे तो ह्याच्यामध्ये सोडणार आहे. त्याच्याने आपल्याला अंदाज येईल तेल गरम झालं आहे का. तर तेल थोडंसं गरम व्हायचं बाकी आहे, कारण का जर टाकल्यावर असं पटकन बाहेर आलं पाहिजे. बाजूला पेपर रेडी केला आहे. तुम्ही म्हणाल अरे यार पेपर कशाला ताटात काढायचं, पण काही गोष्टी मी माझ्या आईच्या फॉलो करते. एक पूर्ण न्यूजपेपर घेतला आहे मी आणि त्याच्यावर मी थंड करायला ठेवते आणि मगच मी डब्यात भरायला ठेवते. तर चला आता तळूया. फ्रेंड्स, गॅस मी आता मीडियम करून ठेवला आहे. आणि तुम्हाला कळलं असेल की मी का छोटा गोळा घेऊन शंकरपाळ्याचं प्रमाण कमी घेतलं, कारण का माझी कढई छोटी आहे, त्यामुळे मी छोटे गोळे करून हे करत. फ्रेंड्स, तळायला सुरू घेतलेले आहेत आणि 2 घाणे मी आधीच काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण अशा 2 प्रकारे करू शकता. एक डार्क कलरच्या शंकरपाळ्या आणि एक लाईट कलरच्या शंकरपाळ्या. मी तर बहिणीला विचारलं तर बहीण म्हणते हे खूप डार्क कलरच्या केल्या आहेत, तर थोड्या बिस्किट कलरच्या शंकरपाळ्या कर, अजून छान दिसतील. सो जर तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही करू शकता. मला जरा हा आवडला आहे, तर मी त्या प्रकारे पुढच्या शंकरपाळ्या तळून घेत आहे. अशा प्रकारे व्हिडिओ कॉल करून बहिणीला शंकरपाळ्या दाखवण्यात आला आहे आणि पप्पू पास हो गया आहे, म्हणजे मी पास झाली आहे. शंकरपाळ्या खरंच छान झालेल्या आहेत. पण एक खरं सांगू का, माझ्या बहिणीसारख्या उत्कृष्ट शंकरपाळ्या झाल्या नाही आहेत, कारण का ती खूपच छान करते. सो फ्रेंड्स, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय बाय.